हॅलो, नमस्ते सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज ताईंना साडीविषयी मी माहिती सांगणार आहे आणि ही माहिती खूप तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी माझे फोटो टाकलेले आहेत, माझे आणि माझ्या मुलीचे. तर ते फोटोही पहा तुम्ही. मी असं व्हिडिओसाठीच टाकलेले आहेत की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आवडेल आणि फोटो जर आवडले तर त्यालाही नक्की कमेंट करून सांगा. चला व्हिडिओ सुरुवात करते मी आता. तर साडीचे असंख्य असे फायदे म्हणजे की जर आपण रोजच्या रोज जर साडी घातली तर आपले वजनही आपल्याला समजणार आहे, वजन वाढत चाललेलं आहे का कमी आहे. आणि आपले शोल्डर वगैरे एकदम नाजूक राहतात, एकदम असे जास्त शोल्डर मोठे होत नाहीत. त्यासाठी आपल्याला रोजच्या रोज हलकीशी काय ना कमी वजनाची साडी घालायची आहे आपल्याला. आणि साडीने कसं होतं की आपलं वजन वगैरे वाढलं का नाही हे आपल्याला लगेच लक्षात येतं. जर तुम्ही गाऊन वगैरे घालत असाल दिवस, गाऊनमुळे काय होतं की आपले शोल्डर एकदम मोठे होत जातात आणि आपले दंड जे असतात तेही खूप मोठे होत जातात. त्यामुळे आपण शक्यतो गाऊन टाळायची आणि गाऊन घालायची असेल तुम्हाला तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस घालू शकता. पण साडीने तुम्हाला तुमचं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते आणि तुमचे शोल्डरही व्यवस्थित राहतात. ज्यावेळेस आपण साडी घालतो तर साडीमध्ये खरंच खूप छानही दिसतो आपण. आणि गाऊननी कसं होतं दिसायलाही वेगळंच दिसून जातो आपण आणि एकदम आपल्यालाही ड्रेसमध्येही आपण छानच दिसणार आहोत. पण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तुम्ही साडी नक्की घालायची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे वजनही समजणार आहे की आपलं वजन वाढत चाललेलं आहे की कमी होत चाललेलं आहे, हे नक्की तुम्हाला समजणार आहे. पण तुम्ही त्यासाठी ब्लाऊज आणि साडी घालण्याची खरंच खूप सवय लावून घ्या स्वतःला. तर त्यामुळे तुमचं वजन आणि शोल्डर तुमचे एकदम छान असे दिसणार आहे. जसे आपल्या लेडीजला शोल्डरची गरज असते छान अशी दिसण्याची, तर तसे तुम्ही ब्लाऊज आणि साडीमुळे तुमचे वजन आटोक्यात राहणार आहे. आणि बांधाही खूप छान असा दिसत असतो. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी ट्राय करायचा आहे साडी घालण्याचा. आणि जर तुम्हाला साडी घालायला जमली नाही तरी तुम्ही सवय लावून घ्यायची आहे. आपल्याला काही दिवसातच सवय होऊन जाते. आणि छान अशी ब्लाऊज आणि एकदम कॉटनची वगैरे साडी जरी घातली तुम्ही किंवा एकदम हलकं सुतातली साडी जरी घातली तरी तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार आहे आणि आपल्याला कामाचीही सवय होऊन जाते. आणि आत्ता पहिल्यासारखं खाली बसून आपल्याला कुठलीच कामं नसतात का, तर बेसिंग वगैरे सगळं वरती असतं. त्यामुळे तरी आपण शक्यतो साडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मी सांगितलेली टिप्स तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पण साडीचे असंख्य असे फायदे आहेत बरं का घालण्याचे. आता आपले दंड वगैरे, शोल्डर आणि ओटीपोटही आपलं कमी राहण्यास मदत होते साडीमुळे. मी तुम्हाला साडी किंवा ड्रेस घालू नका अशी म्हणतच नाही आहे. का तर कसं आहे मलाही खूप आवडतात. मी ड्रेस घालते, साडी घालते आणि गाऊनसुद्धा घालते. पण शक्यतो आपलं दिवसभर आपण साडी असावी आपल्याकडं. आणि आठवड्यातून ज्या ताईंना सवय नसेल त्यांनी एकदा किंवा दोनदा तरी आठवड्यातून साडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि खरंच तुम्हाला आपोआपच लक्षात येत जाईल. ज्या ताई हेवी असतील, अगदी माझ्यासारख्या जरी असतील तर त्यांनाही लक्षात येणार आहे आपलं वजन वाढत चाललेलं आहे का नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगते, म्हणजे माझा जो अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगते. का तर आपल्याला ब्लाऊजमध्ये लगेच आपल्याला लक्षात येतं की आपलं वजन वाढलेलं आहे की नाही. तर तुम्हालाही लक्षात नक्कीच येणार आहे. आणि वजन आपलं वाढत चाललेलं आहे का नाही, मग आपण लगेच काळजी घेऊ शकतो आपल्या वजनाची. त्यामुळे साडीचा खूप असा फायदा आहे. आणि तुम्हाला माझी ही टिप्स कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्या ताईंनी, मावशींनी, आजींनी, काकूंनी सगळ्यांनी कमेंट्स करायचे आहेत. भरभरून अशा कमेंट्स करा. आणि माझं म्हणणं तुम्हाला कसं वाटलं मला तेही नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर ब्लॉग वगैरे नक्की पाहत जा. तर साडीचे असंख्य असे फायदे आहेत, तरी मी तुम्हाला थोडक्यात असे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्हिडिओ माझे नक्की पाहत जा आणि कमेंट्स नक्की सगळ्यांनी करायचे आहे. आणि साडीविषयी तुमचंही काय म्हणणं असेल ना तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ.